श्री राधे राधे. हरे कृष्ण बाबा चरितामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राम राया, वंदन से तुझ्या पाया. आता ही काया तुझीच असे, तुझा म्हणून जीने. माझे काहीच न राहणे, राम नाम वाहने. सदा श्वासोश्वासी तुझ्या चरणी माझे ध्यान. असो तुझेच अनुसंधान, मान सन्मान मृत्तिके समान. भासोत मजला राम नामी चित्त असो, तुझेच नाम हृदयी ठसो. अंतर्यामी तूच बसो, अयोध्येच्या देवा. मन माझे समराहो, सुख दुःख समान पाहो. चिंतेचे ओझे न वाहो, ते बिचारे कधीही. रामा अनुमती तुझी घेतो, मूळ कथेकडे जातो. लेखनी हाती देतो देवा तुझ्या. मागिले अध्यायी नवल झाले, दुःखाचे ते मेघ गेले. समाधानाचे सिंचन केले तुकारामाच्या मनी. पत्नीचा वियोग गेला, प्रारंभिले साधनेला. सत्पुरुष जीवनी आला, विंचू बाबा म्हणून. सर्व भासू लागले मिथ्य, आत्मा शोधी अंतिम सत्य. सहवास लाभला नित्य, विंचू बाबांचा. दोघातील वाढला स्नेह भाव, चर्चेचे रंगले डाव. अध्यात्म विषय साव, एकची असे. अशाच एका भेटी, प्रश्न आला ओठी. मने तुका अहो जगजेठी, सद्गुरु कोणा म्हणावे. विंचू बाबा लागले बोलू, रहस्य ते लागले खोलू. तुका लागला डोलू, मनामध्ये आनंदे. सद्गुरूची लक्षणे सांगतो, एक तुका लक्ष मागतो. जो पैशाच्या मागे लागतो, तो ना सद्गुरु म्हणावा. काळी विद्या करी, पोट आपुले भरी. जो ना भक्ता तारी, तो न सद्गुरु म्हणावा. भोवती जमली गर्दी, श्रद्धेचा नाही दर्दी. नुसतीच भगवी वर्दी, तो न सद्गुरु म्हणावा. अघोरी विद्या अंगी, भलते सलते सांगी. सत्पुरुषा पुढे टाकी नांगी, तो न सद्गुरु म्हणावा. भक्तास ज्याचे भय, बोलायची नाही सोय. स्तुती करिता खुश होय, तो न सद्गुरु म्हणावा. जी भक्ताची माय, इतरांसाठी कष्टी होय. दयेची जी साय, तोच सद्गुरु म्हणावा. असे जयांचे अंतकरण, पाहताच होई दुःख हरण. चुकवी जन्म मरण, तोच सद्गुरु म्हणावा. दिव्य जयांची कांती, पाहताच लाभे शांती. दर्शन मात्रे उडे भ्रांती, तोच सद्गुरु म्हणावा. साधा जयाचा वेश, इच्छेचा ना लवलेश. साधनेचे जे उन्मेष, तोच सद्गुरु म्हणावा. सद्गुरूंची ही लक्षणे ऐकली, विंचू बाबांवर नजर टाकली. तनु तुकारामाची वाकली, तयान पुढे. अनुग्रहासाठी मात्र, तुका कष्टला दिन रात्र. समय येताच कृपा पात्र, झाला विंचू बाबांचा. विंचू बाबा आसनस्थ झाले, समोरी तुकारामा बसवले. नेत्र मिटण्यास बदले प्रसन्न चित्ते. तुकारामे लाविले ध्यान, पद्मासनाची मुद्रा छान. क्षणात हरपले त्याचे भान, सद्गुरु कृपे. सद्गुरूंनी मस्तकी ठेवला हात, खास घडली ही बात. विचार स्थिर झाले आत तुकारामाच्या. शुद्ध त्याची हरपली, रंध्र रंध्र झिरपली. अमृत थाळी ओरपली, तयाने सद्गुरु कृपे. सद्गुरु कानाजवळी गेले, गुरुमंत्र वदते झाले. आनंदाचे उधाण आले, शिष्य तुकारामास. शिष्याने नेत्र उघडले, अनोखे दिव्य घडले. नील तेज जे दिसले, सद्गुरु भवती.
पाहुनी ती दिव्य प्रभा उमगला साधनेचा गाभा जैसा नक्षत्री रमण उभा गगनात सद्गुरूंनी सावध केले स्वतावध ते झाले एक आता भले गुह्य हे सांगतो संसार असार आहे जगात जीव गुंततो पाहे भ्रमर जैसा भुंग्यात राहे मकरंदाच्या ओढीने संसार सारम भुजगेंद्रहारम सत्य ही उक्ती त्रिवारम अवघे असती असारम हेची सत्य संसार से मोठा भुजंग दुरुणी वाटे रंगारंग अखेर अवघे बेरंग हेची जाणा पूर्वजीवनात नको पाहू पूर्व इतिहासात नको जाऊ प्रपंचामध्ये नको येऊ इथून पुढे स्त्रियांपासून दूर राहा प्रत्येक कृती देवाला वाहा चिंता येथेच कर स्वाहा येथे सर्व निर्व्याज उपासना करा भुकेल्यांचे पोट भरा बाबांनी हा मंत्र करा दिला तुकारामास एकांतात साधना करा गाजा वाजा नाही बरा निर्व्याज उपासना हाच खरा अध्यात्माचा मार्ग असे उभार अध्यात्माच्या गुड्या बांध साधनेच्या माड्या मोडी समाजाच्या वाईट खोड्या साधनेने तुझ्या उपदेशाने सद्गतीत झाला तुका अमृतात नाहला नेत्राश्रूंना पूर आला अत्यानंदाने बाबा वदले नीट ऐक गुरु मंत्र हा नवा जन्म अनेक मागील सर्व फेक दूर आता नाव तुझे काढून घेतो नवीन नाम या देहास देतो आहे ते घेऊन जातो तुझ्या जवळीचे रामाचा दिला उच्चार कृष्णाचा दिला आचार हरले जणू विचार आजपासूनी तुझ्या देहावर आता देवाचा ताबा आजपासून तू हरे कृष्ण बाबा तुझ्या विचारांचा गाभा अनोखा असेल गोष्ट वदतो एक लक्षात ठेवणेक हीच मोठी मेख साधनेची असे शिष्याने शिष्यन राहावे अखेरी गुरुपदी जावे सद्गुरूंचे सूक्त गावे स्वमुखे आपुल्या शिष्याची ही गती सद्गुरु स्वयं देखती आत्मानंदे नाचती वेडे पिसे होनिया सद्गुरु शांत झाले हरे कृष्ण बाबा तृप्त केले आत्मानुसंधानात नेले क्षणार्धात नाथपंथाची दीक्षा दिली भस्म त्रिपुंड स्वयं लाविली तनु ती पावन केली हरे कृष्ण बाबांची जो भस्म धारण करी स्वये आदिनाथ तया शरीरी कृपा सदैव उरी सद्गुरु वदती त्रिपुंडी म्हणजे तीन रेषा अनेक या विषयी असे भाषा नाना देवतांचा वास प्रत्यक्षा सद्गुरु वदती पहिली रेषा अकार दुसरीत असे उकार तिसरीत वसे मकार ओंकाराचा 18 पगड जाती त्रिपुंडी घेऊ शकती लाभ तयाचे किती किती सद्गुरु वदती भस्म म्हणजे राख आहे ते प्रतीक क्षणभंगुरतेचे पाहे नाशवंत सर्व राहे शिकवण देतसे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन जगदीश त्रिपुंडीत विशेष सदैव राहतसे भस्म महिमा श्रवण केला ज्ञानाचा तो कोश आला हरे कृष्ण म्हणती भला भला दैव लाभ झाला असे शंकराची साक्ष पुढे दिली प्रत्यक्ष गळा घातले रुद्राक्ष आपुल्या हस्ते रुद्राक्षाची महती विंचू बाबा स्वयं वदती लाभते किती किती स्वमुखे सांगतसे श्वसन रोग दूर होई हृदय पीडा निघून जाई रक्तदाबाची घाई नियंत्रित होतसे त्रिमुखी रुद्राक्षाचे जलसेवन नित्य अनिद्रा घालवी हे सत्य सुवर्णकांती प्रतीत रुद्राक्ष मदलेपणे होतसे सर्पदंश होई बरा रुद्राक्ष त्रिफळा मदाने खरा दम्यावरील होरा रुद्राक्ष किसमिस अडोळसा असे सद्गुरु जो बोलिला
प्रत्यक्ष आयुर्वेद खोलिला, त्रिवेणी संगम तो केला, साधना योग आयुर्वेदे. सद्गुरूंनी जे ज्ञान दिले, अंतरचक्षु खुले केले, तुकारामाचे हरे कृष्ण बाबा झाले सद्गुरु कृपे. साष्टांग नमस्कार केला, तुम्ही स्वीकारले मला, रिथ माझ्या जीवनाला तुम्हीच दिला असे. सद्गुरूंनी आशीर्वाद प्रदान केला, मोलाचा जो संदेश दिला, म्हणती शब्द शब्दाला ध्यान देई. मी संन्यस्त आहे, सदैव माझी फिरस्ती राहे, सदैव गाव नवा पाहे, हेची जाण. सतत मी जवळी नाही, तरी तू अभ्यासात राही, आयुर्वेदातही समरूप होई स्वयं अध्ययने. मी अजान आहे, मार्गदर्शक मला कोण राहे, अभ्यास माझा कोण पाहे, हरे कृष्ण पुसती. योग्य समय येईल, ईश कृपा होईल, चिंता तुझी जाईल, सद्गुरु वदती. सद्गुरूंची भाषा जणू दगडावरची रेषा, प्रत्यक्ष जगदीशा ते आमंत्रिती. हरे कृष्ण बिनवती हे पहा, सद्गुरु तुम्ही कोठेही राहा, पण चिंता माझी वहा, कासवी दृष्टी. शिष्याचा विनय पाहिला, सद्गुरु प्रसन्न राहिला, मस्तकी हस्त वाहिला, प्रेम भावे. गुरुमंत्राचा फक्त कर गजर, क्षणात होईल हजर, लवते ना लवते नजर, सद्गुरु बोलती. सद्गुरु तीर्थयात्री गेले, अभ्यासास उधाण आले, बाबा करते झाले ओंकार प्राणायाम. ब्रह्ममूर्ती उठावे, जटेश्वर मंदिर गाठावे, देवास भेटावे प्रसन्न चित्ते. थोडेच दिवस गेले, देवाने नवल केले, योगाचार्यांशी भेटवले अभ्यासास. सद्गुरु शब्द खरा झाला, मोठा सत्पुरुष भेटला, योग अभ्यास आरंभिला तयांच्या संगे. कुशाग्र होण्या बुद्धी, शरीराची व्हावी शुद्धी, तरच लाभे योगसिद्धी, योग पुरुष वदती. शिकला पाहिजे हठयोग, धोतीपोती नवली योग, अखेरी साधेल खंडयोग सहजची. षटकर्म म्हणजे 6, शुद्धी क्रिया ह्या पहा, विषारी द्रव्यास स्वाहा हे करीती. या अभ्यासे मिळतो जोम, शुद्ध होती रोम रोम, जणू शरीरातील होम केलाची पाहिजे. स्वच्छ कापडाची पट्टी केली, मुखा वाटे आत नेली, पुन्हा बाहेर काढली, हा धोती योग. पोटातील आतडे गोळा केले, ओकून परातीत काढले, स्वच्छ करून आत घेतले, हा पोती योग. आपुले पोट आत नेले, आतडे ते स्थिर केले, लयबद्ध गोल फिरवले, हा नवली योग. असाध्य ते साध्य झाले, अभ्यासास उधाण आले, हरे कृष्ण बाबा योगमय झाले सद्गुरु कृपे. योगाभ्यासास जोडी, लागली वनस्पती शास्त्राची गोडी, चढवली एक माडी अभ्यासाची. वनस्पतींचे गुण पहावे, औषधी घटक अभ्यासावे, संग्रही ठेवावे नानाविध. तुळस कोरपड शेवंती, वनस्पती त्या किती किती, गुळवेल ब्राह्मी घेण्याप्रती भ्रमंती करीतसे. साधना आणि सिद्धी, येता लाभे प्रसिद्धी, बडे जाव मात्र कधी, हरे कृष्ण बाबा न करी. मार्गदर्शन करी अनेका, कधी न घेत पैका, सुखावले कैका स्वतःचे अभ्यासे. योगाची आवड, वनस्पतीची निवड, जनसेवेची कावड सदैव वाहतसे. लोकागुण येऊ लागला, जनसंपर्क तो वाढला, वाटे जणू आला देवदूत. विशालते भाळ, गळा रुद्राक्ष माळ, जपतच काळ सदैव क्रमितसे. नित्य भस्माच्या खुना, नाथपंताच्या खुना, असा हा योगी राना मसुरेत शोभतसे.
श्रोते हो खरे साधू संत, सत्पुरुष आणि महंत, सिद्धी साध्यवंत असती हे जाणा हो. इतरांना जाणीव होऊ न देती, मोठेपणा कधी न घेती, स्वतः सदैव लिप्त असती हेची तुम्ही जाणा हो. संतांना शक्य ते काय, प्रदर्शन मात्र ते करणार नाय, आत्मानंदाची गाय सदैव असे. संत आपले चमत्कार, का करतात हे जाणा सत्वर, हे जाणणे खरोखर मोलाचे असे. ईशतत्वा पुढे राहू न शके कोणी खडे, हे सांगण्या रोकडे संत चमत्कार करती हो. असाच एक प्रकार झाला, मसूर ग्रामी श्रोते झाला, आता या प्रसंगाला कान देऊनी ऐका हो. मध्यान्नाच्या समयाला श्रोते हो एक गारुडी आला, पेहरावसे त्याने केला मोठा आणि मजेशीर. डोईवर पागोटे भले, त्याचा गुलाबी रंग तो खुले, कमरेवर बांधले वस्त्र ते रंगीत, अंगी कुर्ता तो भला, वेलबुट्टीने सजवला, तेथे बघणाऱ्याला बहुअचंब वाटत असे. लोकांदेण्या अवतन, गारुड्याचे आरंभिले डमरुवादन, आवाज तो ऐकून जन जमू लागले हो. मोठ्याने तो बोलू लागला, डमरू सवे डोलू लागला, राज त्याचे खोलू लागला उपस्थितासमोर. बडे दूर से आया हूँ, चीज अनोखी लाया हूँ, कृपा बड़ी पाया हूँ, अपने खुद गीता कसे. मी असा मी तसा, तुम्हा माहीत नसे मी कसा, वाटेल ते वसा वसा गारुडी बोलू लागला हो. बरेच शब्द पांडित्य केले त्या गारुड्याने भले, लोक अवाक झाले त्याच्या मोठ्या आवेशाने. या आवेशा कळस झाला जेव्हा त्याने गजर केला, हात जवळील वस्त्राशी नेला, सारे झाले विस्मित. कापड त्याने दूर केले, हात टोपली जवळी नेले, मंत्र काही पुटपुटले स्वमुखे आपल्या. बघा आता काय होते, या टोपलीतून काय येते, माझ्या सामर्थ्याते तुम्ही आता बघाचो. झाकण त्याने खोलले, त्याने टोपलीचे भले, सर्वांनी पाहिले नागाचे भले मस्तक. काळा कबिन नाग तो भला, सर्वांसमोरी बाहेर आला, फुसफुस आवाज तो झाला मोठ्याने श्रोते हो. 5-7 फुटाचे ते जनावर भले साचे, अंगावर लोंबले नेटाचे सर्वांसमोरी. फणा त्याने काढला, आवाज तयाचा वाढला, सन्नाटा सर्वत्र झाडला काळ्या कबिन्न नागाने. पोरे टोरे बहुत भ्याली, भीतीने मागे सरकली, काही ती लपली मातेच्या पदराआड. भल्या मोठ्या नागाला त्याने सोडले भूमीला, गलबगीने पुंगीला एका हाती धरले हो. पुंगी वादन सुरू केले गारुड्याने ते भले, लोक अवघे चक्रावले त्याची पुंगी ऐकून. नाग डोलू लागला पुंगीवरती तो भला, खेळ इथे रंगला श्रोते मसूर गावात. लहान थोरांनी पिटली टाळी, गारुडी देतसे मोठ्याने हाळी, नागाची कांती कभिन्न काळी उन्हात चमकत असे हो. लोकां अचंबा झाला फार, टाळ्या झाल्या अपार, गारुड्याचा आनंद अपार हे देखीता झाला हो. कोणाचेही एक काम नाही, त्याला साधना पाहिजे पाही, गारुडी बोलत राही सर्वजनांसमोर. माझी दिव्य शक्ती, माझी दिव्य भक्ती, माझी दिव्य युक्ती ठावनसे तुम्हास. माझी आज्ञा न मोडती, जणू आपले हात जोडती, सांगावे ते किती किती भले भले नागते. वर्ष अनेक आजवरी गेली, पुंगी कधी ना माझी थांबली, सतती वाजली माझ्या इच्छा शक्तीने. श्रोते हो आत्मप्रौढी अथवा स्वस्तुतीची गोडी, देव स्वहस्ते मोडी हेची सत्य. याच वेळी बाबांची स्वारी, शिवदर्शना जात होती खरी, शिवनामाची वैखरी सुरू होती श्रोते हो. जप जप ते चालणे, शिवनाम ते बोलणे, आत्मानंदात डोलणे हरे कृष्ण बाबांचे होते हो. गारुड्याची वल्गणा बाबांच्या येत असे काना,
कोपली स्वारी मना हे योग्य नसे. बाबा म्हणती मनात काय हे बोलणे जनात, इथे कणाकणात आत्मप्रौढी असे. देवाहुनी श्रेष्ठ कोणीही नाही, बाबा मृदू स्वरे बोलत राही. आता वेळ आली पाही गर्भ याचा हरण्याची. बाबा दूर राहिले पुंगीस त्याच्या नजरेने पाहिले. सिद्धिमंत्रास गायले तयांनी सद्गुरु साक्षी. क्षणात चमत्कार त्यांनी केला, गारुड्याचा हो भला. स्वर तो थांबला तयाच्या पुंगीचा. गारुडी महाप्रयत्न करी, पुन्हा पुन्हा हवा भरी. उच्च प्रयासे उरी आपुल्या पुंगीत. पुंगीचा आवाज बंद झाला, प्राण पाण्याचा प्रवाह बाहेर आला. पुंगीतून हो भला बाबांच्या सिद्धीने. गारुडी मने गडबडला, भीतीने तो हडबडला. सर्वांसमोरी बडबडला दोन्ही हात जोडुनी. कोणीतरी येथे आहे, सिद्ध महात्मा तो पाहे. माझी पुंगी उगाणार आहे जलमय स्तब्ध. हरे कृष्ण बाबांचा संदर्भ दिला, अवघ्या जणांनी तो भला. गावच्या अध्यात्मरत्नाला आपल्या मुखी बदले हो. स्वर तो खाली आला, गारुडी जोडत असे हाताला. म्हणत असे जनाला, महाभाग्यवान तुम्ही हो. गलती मी केली त्याची प्रचिती दिली, देवाने तुमच्या हो बली. क्षणमात्रे मज प्रायचित्त मी करीतो, बाबांचे चरण ते धरतो. आत्मक्लेशास हरतो त्यांच्याच कृपे. सर्व साहित्य गोळा केले, गारुड्याने ते भले. आपल्या देहास नेले हरे कृष्ण बाबांच्या जवळी. चरणांवरी बाबांच्या आला, वाकून हात जोडिता झाला. त्राहिमाम वचनाला उच्च स्वरे वदत असे. बाबांनी दया क्षमा केली, नाव त्याची विनम्रतेकडे नेली. आत्मबोधाची दिली थोडीशी चुणूक, म्हणून हो ऐका श्रोते जण. अंगी जपू नम्रतेचा वाण, हरे कृष्ण बाबा सिद्धीची खाण. हृदयी ठसवू योग अध्ययन पूर्ण झाले, बिनसू बाबा परत आले. दिलेले वचन खरे केले कृतीने आपल्या. सद्गुरू परत आले, आनंदास उधाण आले. आनंदाश्रूंनी नाहले श्री हरे कृष्ण बाबा. चरणी मस्तक वारंवार, गळा घातला हार. प्रदक्षिणा त्रिवार सद्गुरूंसी करीतसे. गुरु शिष्याची मसुरी जोडी, वाढवेल कथेत अजून गोडी. कथेची ही होडी पुढील अध्यायी पोहोचेल. म्हणून श्रोते भाविक जन, स्थिर करा येथे मन. नाथ संप्रदायाची खून नक्कीच गवसेल. हरे कृष्ण बाबांची ही कथा, होईल नाथांची गाथा. म्हणून वारंवार माता चरणी दयांच्या ठेवितो. स्वस्ती श्री हरे कृष्ण बाबा चरित्र सार. स्वयं सद्गुरु किमयागार, भक्तांस करील भोपार. चतुर्थोध्याय गोडहा. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. योगीराज हरे कृष्ण बाबा की जय. ओवी. परीस मिळो जीव लोखंड झाला, जीवाला प्रपंचाचा गंज आला. स्पर्श होऊ द्या बाबा जीवाला, सोने करावे मज पामराला. श्री राधे राधे. हरे कृष्ण.